जमीयत अल कुरैश बिरादरी का एक और बड़ा फैसला। अब भैंस के गोश्त की फ़रोख्त भी बंद करने का ऐलान। ममनुआ जानवरों की खरीद और फरोख्त पहले ही बंद है। अब जमीयत अल कुरैश ने फैसला किया है कि भैंस के गोश्त की फ़रोख्तगी भी बंद कर दी जाएगी। मालेगांव, धुलिया, 40 गाँव, भड़गांव, पाचोरा और बरखेड़ी जो बड़े जानवरों की मार्केट कहलाई जाती है, यहाँ पर अब ऑल इंडिया जमीयत अल कुरैश के साथ कुरैश बिरादरी के साथ साथ अब किसान और व्यापारी ने भी इन लोगों का साथ देने का फैसला किया है। गुज़िश्ता 3 हफ्तों से मुसलसल मार्केट में बड़े जानवरों की खरीद और फरोख्त मुकम्मल तौर पर बंद पड़ी थी। इस हफ्ते भी ये मार्केट मुतासिर रहा। अब कुरैश बिरादरी ने ऐलान किया है कि बड़े जानवरों का ज़बिया भी बंद कर देंगे। इस मुहिम को अब पूरे महाराष्ट्र में देखा जा रहा है। मुसलसल खरीद और फरोख्त बंद होने के बाद अब आला ऑफिसरान को मकतूब देने का सिलसिला शुरू हुआ है। ऑल इंडिया जमीयत अल कुरैश के जलगांव कुरैश बिरादरी के सदर हाजी जाकिर कुरैशी क्या कहते हैं, देखते हैं। सुनो मैं जाकिर खान यासीन खान कुरैशी, ऑल इंडिया जमीयत अल कुरैश का कुरैशी समाज का जिलाध्यक्ष हूँ। और जो है हमारे कुरैशी समाज वो शेतकरी, इन्होंने जो है पूरे जलगांव डिस्ट्रिक्ट में नहीं पूरे महाराष्ट्र में जो है खरीदी बिक्री व्यवहार पे बंद आंदोलन शुरू किया है और पूरे महाराष्ट्र में ये आंदोलन चल रहा है। इसी का भाग जो है यहाँ एक वरखेड़ी बाजार में भी जो है हम यहाँ के माननीय संचालक वो सभापति इनको एक निवेदन देने के लिए आए क्या हम लोगों को जो शेतकरी वो व्यापारी इसको जो रास्ते में ले जाते हुए जानवर ले जाते हुए कई कथाकथित गौरक्षक वो कई लोग जबरदस्तीने गाडी थांबवतात। वो गाडी थांबवून पैशाची मागणी करतात, पैसे नाही दिले तर त्यांच्यावर मारहाण करतात, मोबाईल हिसकून घेतात। वो जर शेतकरी किंवा व्यापारी यांनी पोलिसाला तुमची कंप्लेंट करतो, लगेच तेच पोलिसांना बोलवतात आणि गाडी पोलीस स्टेशनमध्ये नेऊन घेतात। तरी यासाठी आम्ही हा बाजार खरेदीचं बंद आंदोलन केले आहे। तर लोकांना व शेतकऱ्यांना आमची जी आम्हाला जे त्रास होतोय, आम्हाला जे व्यापार करण्यामध्ये किंवा हे त्रास होतोय, त्यामुळे यांना पण जाणू पाहिजे। आज बाजार बंद असल्यामुळे जे लाख रुपये 10-25 हजाराचा बैल आहे तो 10,000 मध्ये कोणी घेत नाही। कारण आम्ही एक भारतीय मुस्लिम आणि समाजातले गौवंशत्य बंदी जेव्हापासून लागू आहे, आम्ही कायद्याचं कधीही पालन करणार, कोणाची आस्था दुखणार नाही याचं सुद्धा आम्ही पालन करणार। गाय बाबत आमचं काहीच म्हणणं नाही, कधीच नाही। तुमच्या सोबत आहे आम्ही। कोणी गाय वगैरे घेत असाल, कोणी गाय वगैरेचे व्यापार, आता आमचे जे पहिले काय होते की आमचे जे कुरैशी समाजातले व्यापारी लोक होते, पहिले छोटे मोठे व्यवसाय करायचे, आता मोठ्या प्रमाणावर जर्सी गाय, म्हशी यांचा व्यापार करतात। म्हणजे काय का आम्ही सर्व कत्तलसाठी घेऊन जातात का? रस्त्यावर कत्तलखाना असतो का? तरी सुद्धा सर्वांना विनंती आहे, शेतकरी तुम्ही खरेदी विक्रीसाठी नेतात तरी सुद्धा तुमच्यावर इल्जाम केला जातो की कत्तलखाना। तसंच आहे, जर कत्तलखानामध्ये तुम्ही कत्तलखानामध्ये जा, तुमच्या सोबत आम्ही आहोत, कधी आम्ही चुकीचं काम करणार नाही। परंतु गाडीत घेऊन जाताना रोडावर कोणालाही मारणे, कोणालाही बेकायदेशीर हे करणे हे चुकीचं आहे। आणि अजून दुसरी विशेष गोष्ट तुम्हाला म्हणतोय, पूर्ण महाराष्ट्रातल्या गौशाळामध्ये तुम्ही बघितलं असता तर 1000 गुरे गौशाळामध्ये गेले असतील, तिथे जाऊन तुम्ही पहा 10-20 गुरे तुम्हाला दिसतील आणि त्यांची व्यवस्था सुद्धा काहीच नाही। आता शेतकरी, आम्ही शेतकरी आहोत, मी 40 एकर शेती करतोय, खुद शेती करतोय, मला कोलपा, नागर, बकर सर्व येतोय। परंतु जर 10 जनावर आपल्या शेतकरीकडे राहिले 2-3 वर्षामध्ये एक अर्धा पडतो। आता गौशाळाची परिस्थिती अशी आहे तर गौशाळामध्ये जा, 1 वर्षामध्ये 10-20 नाही 50-20% 25% मरण्याचं हे म्हणजे गुरे कशासाठी मरतात?
तिथे त्यांना पुरेसा चारा वगैरे भेटत नाही, पुरेसं खाद्य भेटत नाही, त्यामुळे मरतात। तरी माझी एकच विनंती आहे, कोणतेही बेकायदेशीर गाडी अडवतात त्यांनी थांबावा व आम्ही हा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आम्ही निवेदन देण्यासाठी आलो आहे। तर निवेदन हे माननीय संचालक तांबे साहेब व भुमराव दादा वगैरे व इथले जे सचिव आहे आमचे विकास भोसले साहेब व इतर संचालक व कर्मचारी इथे आहे, त्यांना एक निवेदन देण्याचं आहे की आमच्या जर तुमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही जनावर घेतलोय आणि रस्त्यावर घेऊन जाताना आम्हाला कोणताही त्रास होऊ नये, आमच्याकडे खरेदी विक्री पावती आहे, आम्हाला इतकंच सहकार्य करा व कथाही ते काम आम्हाला जे गौरक्षक आहे त्यांच्या बाबतही काही बोलणार नाही, परंतु बाबा हो तुम्ही खरं जे असेल ते करा। कुरेशी समाजातर्फे निवेदन आपल्याला दिले या बाबतीमध्ये विषय असा आहे की जे आहे त्या कायद्यानुसार आम्ही सर्व त्या कायद्याचे बांधील आहोत, आम्ही त्या कायद्याच्या विरोधात कोणी जात नाही, परंतु यातले बरेचसे लोक असे आहेत ते शेतकरी आणि व्यापारी आहेत। गुरांचे व्यापारी दरवेळेस शनिवारच्या बाजारातून गुरं घेतात, दुसऱ्या बाजारात ते विकतात, त्यांचं पालन पोषण करून दुसऱ्या बाजारात चाळ्या भावाने ते विकतात आणि हा त्यांचा उत्पन्नाचा स्रोत आहे। परंतु आता आपल्या इथे काय होतं, तथाकथित गोरक्षक नावाची काही संघटना निर्माण झालेल्या आहेत, त्या काय करतात रात्री अपरात्री किंवा दिवसा या लोकांच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या बंद करतात, ते गुरं ते जप्त करून घेतात, पोलीस त्यांचा गुन्हा दाखल करतात, गुन्हा दाखल होतो आणि पुढची कारवाई होते। पुन्हा पावत्या असतात, काय करतो लायसन वगैरे आता हे जे लोक व्यापारी आहेत ना यांच्याकडे मुळात तर असं आहे की गेल्या 4 ते 5 वर्षापासून कृषी उत्पन्न समिती बाजारामधून जे गुरंढोरं विकण्याचे परवाने होते ते दिले जात नाही। चाळीसगावचा अखिल कुरेशी समाज यांच्यातर्फे तहसीलदार सो यांना एक निवेदन देण्यात आलं। या निवेदनामध्ये प्रामुख्याने हा मुद्दा मांडण्यात आला की कुरेशी समाजामध्ये शेतकरी आणि व्यापारी हे असताना गुराढोरांचा त्यांना विक्री खरेदीचा परवाना असताना देखील काही तथाकथित गावगुंडांकडून आणि गोरक्षक म्हणून म्हटल्या जाणाऱ्या लोकांकडून त्यांच्या व्यवसायाच्या किंवा शेतातल्या असलेल्या जनावरांची लूट होते आणि त्यांच्यावर दरोडा टाकला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये जे जप्त झालेले जनावरं गोवंश हत्या कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात येऊन ते जनावरं जप्त होतात आणि जप्त झालेल्या जनावरांचा कुठल्याही प्रकारचा लेखोजोखा किंवा गणना शासन करत नाही। मग गो रक्षकांची ही जबाबदारी जी आहे याच्याकडे शासन कानाडोळा करते आणि कुरेशी समाजाला टार्गेट करून या संदर्भात खोट्या कारवाया होत आहेत। त्यामुळे शासनाने याकडे लक्ष दिली पाहिजे, गो हत्या थांबली पाहिजे, तसेच जे काही गोरक्षक आहेत हे जर खोटे आणि बनावट तोतया गोरक्षक जर असतील तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, यासाठी सदरचे निवेदन दिले आहे। या निवेदनाच्या माध्यमातून आज रोजी आम्ही प्रशासनाला ही देखील माहिती दिलेली आहे की ज्या गोशाळेमध्ये जे जप्त झालेले जनावरं असतात यांची देखील गणना होणं गरजेचं आहे, कारण की हे जनावरं जप्त होतात परंतु पुढे त्यांचं काय होतं या बाबतीत कुठल्याही प्रकारची गणना ही शासनाकडे होत नाही। अशा प्रकारे एक मोठ्या प्रमाणात हा गोरखधंदा हा तिकडे होत आहे आणि तो कायद्याच्या अंतर्गत चुकीच्या लोकांकडून होत आहेत। म्हणून या सगळ्या बेकायदेशीर गोष्टी बंद करण्यासाठी कुरेशी समाजाने दर शनिवारी चाळीसगावमध्ये होणारा गुराढोरांचा जो व्यापार आहे या बाजाराला कोणीही उपस्थित राहणार नाही आणि खरेदी विक्री ही कुरेशी समाजाकडून बंद केली जाणार आहे। या संदर्भामध्ये सकल महाराष्ट्रामध्ये कुरेशी समाजाने हा निर्णय घेतलेला आहे की कोणीही या खरेदी विक्री केंद्रामध्ये हजर होणार नाही आणि बाजारामध्ये आपला समावेश करणार नाही। उद्यापासून हा बाजार बंद करण्यासंदर्भात कृषी विभागाला आम्ही स्वतंत्र असे निवेदन देणार आहोत। पाचोरा आणि भडगाव मार्केट कमिटीचे सदस्य व शेतकरी आम्ही आमचा माल आणतो, आम्ही गाईंचा धंदा करत नाही, गाई कापाला देत नाही। आमचा धंदा आहे म्हैस, बैल, हेला, पाळली, याच्यावर तुम्ही आमचं तरी म्हणणं आहे की शेतकऱ्याला तुम्ही त्रास देऊ नये। हा तुम्हाला गाय दिशी तुम्ही कायदेशीर त्याच्यावर गुन्हा दाखल करा, त्याच्यावर अन्याय करा, त्याच्यावर तुमच्या सामने त्याला फाशी द्या। आमचा व्यापारमुळे असं नुकसान आहे की आम्ही शेतकरी आहे, आम्ही 10,000चा जर माल आणला तर तो 3,000 मध्ये कोणी घेत नाही। आज माझ्या स्वतःचा माझा एक बैल भैलूला गेला बैल आहे, बैल मरणार आहे। आज माझा बैल तो 30,000ला विकणारा बैल होता, तो आज 10,000ला कोणी घेऊन निघालं। आम्ही मटेरियल द्यायचं का बैलच्या पायाचं का काय घ्यायचं याच्यावरती व्यापार लोकांना विनंती करावी आणि मार्केट कमिटीने सदस्यांनी विचार करावा आणि पोलीस शासनाने आम्हाला
काहीतरी विनंती, आम्हाला काहीतरी मदत करावी. मी शासनाला आणि मार्केट कमिटीच्या सचिव आणि सभापती नाही विनंती करतो की हे आमचे गुरंढोरांचं बाजार व्यापाऱ्यांनी या बंदीमुळे बंद केलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, दलालांचं नुकसान आणि व्यापाऱ्यांचं सुद्धा नुकसान होतो. हे नुकसान होऊ नये किंवा 10,000चा माल 2,000 जाऊ नये याच्यासाठी मला प्रशासनाला एक विनंती आहे की हा धंदा वडिलोपार्जित आहे. जर त्यांनी गाय घेतल्या त्याच्या आंदोलन करू, परंतु हे पाळीव प्राणी घेऊन सगळ्यांचे उदरनिर्वाह या धंद्यावर चालतो. शेतकऱ्यांचा आता शेतीसाठी लागणारे खत बियाणे हे शेतकरी कुठून आणतील? त्यांच्याजवळ एखादा बैल असला विकतो आणि तो घेतो. त्याच्यासाठी माझे हात जोडून प्रशासनाला आणि बडगाव पाचोरा तालुक्याच्या मार्केट कमिटीच्या सभापतीला आणि संचालक मंडळाला माझी नम्र विनंती आहे की ह्या धंद्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन आम्हा शेतकऱ्यांना, दलालांना व व्यापाऱ्यांना न्याय द्यावा ही मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अब हुकूमत को इस जानिब मुतवज्जा होने की ज़रूरत है ताकि कुरैश बिरादरी के मसाइल हों या किसानों के मसाइल, बहरहाल उन्हें हल करना ज़रूरी है और इनके मुतालबात को किस तरह पूरा किया जाए, हुकूमत को इस पर गौर व फिक्र करने की ज़रूरत है. मज़ीद खबरों के लिए नशात न्यूज़ चैनल को लाइक, सब्सक्राइब करें और बेल आइकन पर क्लिक करें.